बिरमणीचे किशोर मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहे। टीम दीपक दादा युवा प्रतिष्ठान या टीमसाठी एका बाजूला अक्षय कदम पुढचा बॉल घेऊन निघतील। बॉल क्रमांक आहे 5वा प्रगतीपथावरती येतोय। धावसंख्या आहे 9 धावा 1 गडी बाद। बाजूला लॉंग ऑनला चढवलेला हल्ला आणि बॉल सीमारेषा पलीकडे तडक उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल कट केलाय। बॉल थर्डमॅनला मार्गस्थ होतोय। क्षेत्ररक्षकांनी बॉलची शर्यत अखेरकार बॉलने जिंकली। बॉल तरवालीच्या धारने सीमारेषा चिरतोय। सरळ 4 धावांसाठी चौकार। गोलंदाजच्या वेगाचा वापर केला आणि बॉलला फक्त कट केला आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे। सरळ 4 धावांसाठी किशोर मोरे पुन्हा तयार। धावसंख्या 30 धावा 4 गडी बाद। बॉल क्रमांक 2। आक्रमण केले समोरच्या बाजूला आकाशाला गवसणी घालणारा बॉल आणि अखेरकार ब्रीडच्या बॉलवरती आक्रमण केलंय। क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या खाली बनतील। प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक। फटका हे कडक बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक। सरळ 6 धावांसाठी षटकार। पाणी बॉटल तयार ठेवा। समोरच्या बाजूला आक्रमण केलंय आणि हाय बॉल वाऱ्याच्या वेगा बरोबर निघून जातोय। सरळ 6 धावांसाठी 3 षटकांचा खेळ संपला। धावसंख्या 49 4 गडी। KSK महाबळेश्वर प्रीमियर लीगचा हारणं संग्राम। आक्रमण करण्याचा प्रयत्न। क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली बनतील। प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून किशोर मोरे जे बिरमणी गावचे आहेत काय बॅटिंग केली आहे। दणदणीत फटक्याचा दानपट्टा ज्या प्रकारे त्यांनी फिरवलाय। पुन्हा एकदा ताकदीचा वापर आणि टायमिंग पुन्हा आहे प्रॉपर। बॉल सीमारेषा पलीकडे। सरळ 6 धावांसाठी किशोर मोरे सेट ऑन फायर। खेळला क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे। हीच ती महत्वाची जागा। 6 धावांचा षटकार आला। किशोर मोरे बिरमणी तयार। 42 वरती बॅटिंग करतायत। हाई बॉल खेळलाय। क्षेत्ररक्षक धावत जातील परंतु अखेर हाई बॉल सीमारेषा पलीकडे। युक्तीचा साधला या बॉलच्या पाठीमागे मेळ आणि केलाय किशोर मोरे यांनी या बॉलच्या पाठीमागे चांगला खेळ। बॉल सीमा पार षटकार।